यानंतर आता एक मोठी बातमी येते साताऱ्यातून। साताऱ्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार हा ठरलेला आहे। शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं देखील कळतंय। अर्ज भरताना शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राहुल तपासे आता आपल्या सोबत आहे। राहुल, महायुतीचा तिढाही सुटत नव्हता, त्याचबरोबर महाआघाडीचाही तिढा सुटताना साताऱ्यात पाहायला मिळत नव्हता। यामध्येच आज उदयनराजे भोसले यांच्या या महायुतीचे 3 मेळावे झाले असताना आता महाविकास आघाडीचाही उमेदवार साताऱ्याचा हा शशिकांत शिंदे निश्चित करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे। शशिकांत शिंदे आणि इतर 4 नेत्यांमध्ये चुरस लागली होती की या ठिकाणी उमेदवारी कोणाला दिली जाणार। यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण दाखवत त्यांनी माघार घेतली होती, मात्र त्यानंतरही शरद पवार गटाकडून त्यांना विनवणी केली जात होती की त्या ठिकाणी तुमची उमेदवारी तुम्ही जाहीर करावी, मात्र त्यांनी नकार देण्यात दिला होता। असं असताना मात्र आता शशिकांत शिंदे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचं सूत्रांनी दिलेली माहिती आहे। आता यापुढची जी लढाई आहे ती सरळ उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे अशीच होणार असे एकंदरीत चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कारण आजचे जे काही महायुतीचे 3 मेळावे साताऱ्यात होत आहेत, आता 2 मेळावे झालेले आहेत। पहिला मेळावा कराडमध्ये झालेला आहे, दुसरा मेळावा हा वाईमध्ये झालेला आहे। या पहिल्या मेळाव्यामध्ये जवळपास सर्वच महायुतीचे जे काही प्रमुख घटक पक्षातील नेते होते त्या ठिकाणी मात्र जी काही उमेदवारांची जी काही नेत्यांची भाषणं झालेली आहेत त्या भाषणांमधून उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित झाले असल्याचं एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे। विशेष म्हणजे त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनीही या नावाची घोषणा या कराडच्या स्टेजवरून म्हणजे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे। असं एका बाजूला असताना मात्र आता महाविकास आघाडीचा उमेदवार शशिकांत शिंदे हा उघड झालेला आहे। त्यामुळे आता ही जी लढत आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची ती सरळ आता साताऱ्यातली लढत ही शशिकांत शिंदे आणि राहुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।